So hello and welcome back to day 54. Yes, day 54 आहे आज. तर आता काही नाही, संडे आहे आणि आपण जरा असं मला राऊंड पण मारायचा होता. मी बोललो त्या याच्यावर आपण मोटो ब्लॉगिंग करून घेऊ आज. की एवढ्या दिवस आपण काही करत नाही कारण की आपली बाईकचं हे. तर मी बोललो की आपण जरा असं तसंच जाऊन येऊया आणि जरा पनवेल साईडला आपण जाऊन येऊ, कारण की पनवेलला जायचंच होतं मला पनवेलला, कारण की मला हिरोमध्ये पण जाऊन यायचं होतं. आज संडे, आज बंद असेल, पण मला नुसतं एक हे करायचं आहे की त्यांचं जरासा कॅमेरा खाली, कारण की या ह्याच्यात काय होतं माहिती का, या ह्याच्यात भाई या ह्याच्यात काय होतं माहिती का, हँडल एवढासाच दिसतो आणि वरती खूप मोठा फ्रेम दिसतो, कारण की याचा हँडल एकदम खाली आहे ना, त्यामुळं इफ हँडल जरासा वर असता तर जरासा हे केलं असतं. पण बघू आता. ओह माय गॉड, अरे मिसफायर का देती है. ओके साला एक तर पेट्रोल पण मला 200चं भरायला लागलं याच्यात, कारण की याच्यात हे नव्हतं, म्हणजे पेट्रोल पंपवर साधं पेट्रोल नव्हतं, पॉवर होता आणि आय डोंट वॉन्ट पॉवर, कारण की ही बाईक पॉवर पेट्रोलसाठी बनलीच नाही आहे. त्यामुळं सो लेस जाऊया आणि मागच्या रस्त्याने आपण एअरपोर्टच्या रस्त्याने आपण पनवेलला जाऊया, जरा राऊंड मारून येऊ. मी बोललो पाम बीचला, मी विचार केला आहे की पाम बीचला राऊंड मारायचा, पण पाम बीचपेक्षा मी बोललो की मग आपण चाललो असेल तर या साईडला जाऊया ना, आणि हिरोचं पण विचारून येऊया. इफ त्यांचं सॅटर्डे संडे आजकाल बंद असतं, मला वाटतं सॅटर्डे संडे त्यांचं आजकाल म्हणजे शोरूम बंद असतं काय माहीत नाही. सर्व्हिस सेंटर मला वाटतं आजकाल सॅटर्डे संडे बंद असतं, आय फील. तर मी बोललो की आपण जरासा तेवढंच राऊंड पण मारून येऊ त्या साईडला आणि सगळं फिरून येऊ. अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि इफ तुम्ही पण इंट्रोवर्ट असेल आणि तुम्ही विचार करताय की यूट्यूब चॅनल चालू करायचं काय कॉन्टेंट क्रिएटर चालू करायचं, प्लीज फॉलो मी पण एक इंट्रोवर्टच आहे आणि मी माझी इंट्रोवर्ट जर्नी, जे इंट्रोवर्टचे एक्स्ट्रोवर्ट कसं कॅमेराच्या समोर सगळं रेकॉर्ड करायचं मी चालू केलं आहे. तर हा आपला आहे डे 54 कंटिन्यूस. आपण डे आपण म्हणजे कधी पण होतं आहे, कधी पण आपण रोज रेकॉर्ड करतो, काही पण फालतू 1-2 मिनटाचं का काही पण करून आपण यूट्यूबवर म्हणजे अपलोड करतो आहे. तर हे आता आपलं असं चाललं आहे आणि त्या ह्याच्यात आपण आलो आहे डे 54ला. अँड मी आहे राजदीप आणि तुम्ही बघताय घेऊन टाक रेला. हेच घेऊन टाक पण कसं आहे की लाईक तुम्हाला काय आवडलं आयडिया तर घेऊन टाक बिंदास. तर असं बोलायला जरा भारी वाटतं ना. तर त्यामुळं इफ मी तुम्हाला काही विकायचं पण असेल, इफ फ्युचरमध्ये मी कॉन्टेंट मला चांगलं चाललं आहे का काही चाललं, इफ मी ब्रँड प्रमोशन पण करत असेल तर ब्रँड प्रमोशनमध्ये पण कसं करू शकतो मी, की इफ तुम्हाला ही कुठली गोष्ट आवडली का, तुम्हाला हे 360 कॅमेरा आवडला तर बिंदास घेऊन टाक. तर मी करू शकतो, बोलू शकतो. तर त्यामुळं मी घेऊन टाक करून नाव ठेवलं आहे. ओ माय गॉड, सो मच ऑफ असं वाटतं, पण किती दिवसानं तर चाललो आहे मी सिरियसली भाई. कोणी जवळ नको या, कोणी काही नको या. मी एकतर बुलेटवर आहे, एक तर तुम्हाला तर घोडा लावायचा नाही तर मी स्वतःला तर घोडा लावून घेईल. सो दॅट्स वाय डू नॉट कम इन मिडल. हां, आणि आता वाजले पण किती, मला वाटतं आता 4:30 वाजलेत. मी म्हटलं भले शोरूम बंद असेल पण मी त्या वॉचमॅन असतो ना तिथं, त्या वॉचमॅनला जाऊन मी 4 गोष्टी विचारेल. तर कारण की काल मी त्यांना ॲक्च्युली मी जरासा टॉपिक चेंज होतं सारखा. तर मला ॲक्च्युली काल माझी बाईक RSAनी पाठवायची होती पनवेलला, तर ती पनवेलला जाऊ नाही शकली कारण की ते टेम्पररी बंद दाखवत आहे. इफ टेम्पररी मी त्यांना काल खूप वेळा कॉल केले, 15-20 वेळा कॉल केले, तरी त्यांनी कोणी उचललं नाही. तर मी म्हटलं की आज आपण जाऊनच येऊया. तर आपली एक राईड पण होऊन जाईल छोटीशी, एक 20 किलोमीटर्सची जाऊन येऊन 20 किलोमीटर्स.
मग जायला 10 किलोमीटर, यायला 10 किलोमीटर, असं 20 किलोमीटर्सची राईड होऊन जाईल आणि आपलं एक छोटासा एक व्हिडिओ पण बनून जाईल. हो सिरियसली मला माहीत नाही. पडू नको भाई नुसतं. ओ माय गॉड. आता याच्या ना सेटिंग बिटिंग सगळे करायला लागणार आहे. हे मी पहिली टाईम मी हे सगळं करतोय असं मला वाटतंय. की मी मोस्टली असं चालवता मला कधीच हे नाही आलेलं. म्हणजे असा चालवता सगळं सेटिंग बिटिंग चेंज करतात ना, मी कधीच असं केलं नव्हतं. का एक्सपल्समध्ये मला नाही जमत, का ह्याच्यात जमतं माहीत नाही, ते पण असू शकतं. कारण की एक्सपल्समध्ये मला कधीच असं हे एवढं सगळं कामझाम करता नाही आलेलं. आणि याला बघा, आता मी याला काल रिपेअर पण केलेला. आता वॉबल नाही आहे. तुम्हाला लास्ट याच्यात मी दाखवे, म्हणजे याच्या साईडमध्ये एक व्हिडिओ टाकेल की त्याच्यात वॉबल माझं केवढं होत होतं. म्हणजे असं शेक होत होतं. पण आता काहीच नाही शेकी. आता ओनली डिंग डॉंग. ठार 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 माझी आयटम ठार. माझी आयटम ठार. अरे त्याने केवढा मोठा आयपॅड बसवलाय भेंडी. त्याने एवढी मोठी स्क्रीन बसवली आहे. ती जुनी मॉडेल आहे, पण एवढा मोठा स्क्रीन तर जुन्या मॉडेलला कधी नव्हता. आईला एअरपोर्ट बघा ना, काय दिसतो एअरपोर्ट यार. चिकनो. पण बरं आहे, आपल्या घरापासून आपल्याला नुसतं 5 मिनिटावर एअरपोर्ट आहे. आधी आपल्याला इंटरनॅशनल एअरपोर्टला जायला आपल्याला एवढे तास लागायचे. आता काही नाही. पण इंटरनॅशनल एअरपोर्ट आत्तापर्यंत चालू नाही झाले. इंटरनॅशनल एअरपोर्ट आत्तापर्यंत चालू नाही झाले. हे नुसतं डोमेस्टिकल चालू होणार आहे आत्तासाठी. तर बोलून एकदम असं घसायला ना असा हे झालंय. काय बोलतात. शेट यार, मला जॅकेट घालायला पाहिजे होता माहिती. नॉर्मल जॅकेट तर घालायला पाहिजे होता. कारण की इथं धूळ एक नंबर खतरनाकवाली धूळ असते इथं. इथं ना मला तरी सांभाळून जायला लागणार आहे. कारण की यांचे कुठले हे जे खिळे आहेत ना वर आलेले आहेत. सिरियसली यांचे खिळे आहेत ना कुठल्या जाग्यावर एकदम वर आहेत. पंक्चर होण्याची खूप सारी असं हे. हा का भारी वाटतं यार. रस्ता बघा एकदम असा क्लीन. इथून डायरेक्ट पनवेल. इफ तो मधला ब्रिज चालू झाला ना, अजूनपर्यंत त्याचं काम चालू आहे. इफ तो चालू झाला तर भाई इथून डायरेक्ट पनवेल 5 मिनिटात. भले 60च्या स्पीडमध्ये पण 5 मिनिटात मी पनवेलला पोचू शकतो. हे पुढच्या वेळेस सर्व्हिसिंगला गाडी देण्याचं असं टेन्शनच नाही ना. हो पण काय झालं यार. इथून एअरपोर्ट नाही दिसत ना. नाही. ओला 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 भाई. काय ॲक्सिडेंट झाला का काय. एवढे लोक थांबलेत. काय झालंय. नाही फोटोग्राफी चालू आहे वाटतं. हां फोटोज चालू आहेत. नाही रेसिंग चालू आहे. बेंचोत. ओ माय गॉड रेसिंग चालू आहे. काय चालू आहे भाई. नवीनच बाईकले काय तर पहिली टाईम. सिरियसली रेसिंग अँड एअरपोर्ट रोडला, ते पण रॉंग साईडमध्ये भाई. सर्व्हिस रोडवरती तर जा, कोणी नाही आहे तिथं. तुला त्याला पण इथंच यायचं आहे. तर हा कॅमेरा आता जरासाठी बंद करू. कारण की आता एक मस्त रील, इफ मला याला रील पण बनवायची असेल तरी मी याच्यावरती रील बनवू शकतो. कारण की 5-10 मिनटं आपले झाले आहेत त्याच्यावर. 5 मिनटं तर झाले असेल. हो यस
4 मिनटं एक मिनटाचा मी कुठला व्हिडिओ पण करून टाकला तरी लाईक आय कॅन डू इट. तर चला मग हा पण कॅमेरा बंद करू, म्हणजे दोन्ही कॅमेरा बंद करून आपण एन्जॉय करू जरा. ओ ये ओ माय गॉड, ओ माय गॉड. चलो देन भेटू जरा वेळात. साला किती जण आहेत यार, वॉक करतात का सगळे सुटलेत आता याच्यातून जॉब करून. साला सनसेट कसला भारी दिसतोय माहिती का या कॅमेऱ्यात. म्हणजे जे ब्लू लाईन येते ना असं भारी दिसतंय ना इथून. त्यामुळे मला असं वाटतं की लाईक राहू दे, रेकॉर्ड काय होणार आहे, 15-20 मिनटाचं रेकॉर्डिंग होईल, पण काय भारी रेकॉर्डिंग होईल. पण हा तर कॅमेरा मी बंद करू शकतो आत्तासाठी तर ना. एक मिनिट, अगर हा ब्रिज चालू झाला असता ना मी डायरेक्ट पनवेलला पोचलो असतो. म्हणजे डायरेक्ट पनवेलच्या इथं हा ब्रिज चालू झाला असता तर. पण इथं माहीत नाही बाईक अलाउड करायला देणार का, पण बाईक अलाउड करायला द्यायला पाहिजे. मोस्टली सगळीकडं जेवढे ब्रिजेससाठी आहेत ना बाईक तर त्यांनी अलाउड करायला पाहिजे. कारण की कसं इफ मला पनवेलला जायचं आहे, मी पूर्ण दादा सीट नाही आहे, कुठं बसू. सीट असतं तर गोष्ट वेगळी झाली असती, पण सीटच नाही आहे. ॲक्च्युली ना मला ना किती दिवसापासून आहे ना मागे ना सीट बसवायचं आहे, पण मला वाटतच नाही सीट बसवायला. कारण की मला असं वाटतं की तेज नंतर कोणी ना ते मागे बसायलाच नाही पाहिजे असं मला वाटतं. की आय जस्ट वॉन्ट तेज बसली, तेज नंतर कोणी बसायला नाही पाहिजे. त्यामुळे मी ते सीट काढून टाकलेलं सिरियसली. पण आता काय, आता मी मम्मीसाठी बसवेल असं वाटतंय. पण लिटरली मला आत्ताही असं मी इग्नोर करतोय माहिती का, इग्नोर करतोय की लाईक मला सीटच नाही बसवायचं आहे. सिरियसली मी असं आज पण मी विचार केलेला सकाळी की लाईक दुपारी आपण झोपण्याच्या जागेवर आपण सीट बसवून घेवा. पण मला ना असं तो मनातच नाही ते सीट बसवण्याचा. मला असं वाटतं की नको, जाऊ दे, जाओ बेटा जाओ. तर ते झालं की मला असं जरासं पण मला असं वाटत नाही की लाईक मी ती सीट फिट करून. त्यामुळं असं वाटतं की खरंच कधी तुम्ही कोणाला प्रेम करता ना की ती गोष्ट वाटतं नुसतं त्या व्यक्तीसाठीच रिझर्वड आहे असं वाटतं. सिरियसली आता मला नाही माहीत दुसऱ्यांचं कसं आहे, पण माझं तसं यार. कारण मी असा लिच्छडदास नाही आहे ना की पोरगी दिसली आणि हे केलं काय, तेज आहे. आय डोंट नो, बट कोण असेल तर. हां, पण तेज गेल्यापासून असं हे पण आहे की लाईक एकटं पण खूप वाटतं. कारण की मी फॅमिली एकतर इंट्रोवर्ट, आपण नुसतं आपलं बेस्ट फ्रेंड म्हणजे फॅमिली सगळे. आणि त्यानंतर असं वाटतं की लाईक थोडा कोणाला भेटायचं. त्यामुळे तेज इज तेज. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. साला एवढं जोरात कशासाठी यायचं मग. बाई चलो यार, तू बंद होऊन जा. एक तर कोणी तर बंद होऊन जा. आता काय बंद झालं, हा कॅमेरा काय गरम झाला काय? नाही, रेकॉर्डिंग तर चालू आहे. चला मग काय असेल तर मी परत ऑन करतो, पण आता तिथं जाऊ दे. कंप्लीट झाला ना तो, नाही त्याच्या मला वाटतं हा सेकंड ब्रिज आहे. नाही, हा तो सेकंड ब्रिज आहे. इफ तो वाला ब्रिज कंप्लीट झाला ना तो डायरेक्ट इथून मला परत एवढं गोल फिरून यायचं इथं ॲक्च्युली.
माहिती. मला ॲक्च्युली परत गोल फिरून येत. अगर हा ब्रिज चालू झाला ना मी डायरेक्ट तिथं जाणार. आता मला एवढं सगळं गोल फिरून जायचं आहे. इथून मधून नको जाऊ दे. 10 रुपयाच्या पेट्रोलसाठी मी माझा जीव नाही घालू शकत मधून असं जाऊन. एका वेळेस 10-15 रुपयाचं माझं पेट्रोल गेलेलंच परवडेलपर्यंत माझा जीव गेलेला नाही परवडणार. पण किती सिम्पल आहे ना. आता पनवेलला यायचं केवढं असं, सॉरी मी बघतो रेकॉर्ड होतं का. तर पनवेलला यायचं आता एवढं सिम्पल झालं आहे ना. आता इथे या साईडला यायला ह्या मधल्या रोडमुळं खूप सिम्पल झालं आहे. आणि आता लाईक कधी पण मला बाईक सर्व्हिसिंगला पण द्यायची असेल का सर्व्हिसिंग नंतर पण यायचं असेल, मी फुल या रस्त्याने आरामात येऊ शकतो. नुसतं मला पनवेलला पोचण्याचं जरासा टेन्शन आहे, अजून काय नाही. नाही तर मी पनवेलला इफ मी लिटरली, आणि हे पण बोलू ना, सीट बसवण्याचा पण रिझन एक मध्ये असं आहे की लाईक कधी कधी मी असं दादाला बोलू शकतो ना की चल मला ह्याच्यावर सोडून ये, बाईकवर पनवेलला सोडून ये का पनवेलवरतून कधी तर असं. आता पण असं आपलं हे पण नाही ना की एवढे आपले आता तर माझे 99 सबस्क्रायबर्स आहेत. असे 1000-2000 सबस्क्रायबर्स असते तर मी कुठल्या तर एका सबस्क्रायबरला पण बोललो असतं, भाई चल येतोय का तू मला पनवेलला सोडायला, काय येतोय का तू मला वेला सोडायला, काय घरी सोडायला. असं पण नाही ना भाई. पण माझं आहे की इफ मी असं मोठा यूट्यूबर झालं ना, मी सबस्क्रायबर्सवर तर एवढं असं हे करणार आहे ना, म्हणजे फॅमिलीसारखं. असं नाही नुसतं लोक बोलतात ना, ओ ही आपली एवढी मोठी फॅमिली आणि तुम्ही त्यांना दात पण नाही देत, तसं वाला नाही राहायचं मला पुरेपूर सगळे सबस्क्रायबर्स बरं असं घरासारखं राहायचं आहे. इफ माझे मोठं म्हणजे हे झाले काय, माझे सबस्क्रायबर चांगले वाढले आणि चांगले झालं ना, खूप पुढे खूप चांगले आयडियाज पण आहेत सबस्क्रायबर्स बरं, म्हणजे असं बॉन्ड बनवण्यासाठी. बट उस सबके लिए चाहिए पैसा, वो अपने पास नहीं है अभी, और वो सिर्फ मुझे यूट्यूब दे सकता है, यूट्यूब. कारण की कसं आहे की आपल्याला ना, माझं मेन आहे की लाईक मला हेल्प करायला आवडतं. तर मला असं वाटतं की लाईक कधी मी मोठा हे पण झालो यूट्यूबर झालो ना, मी सबस्क्रायबर्सला मी त्या ह्याच्यात हेल्प करेल त्यांना. नुसतं असं नाही की सबस्क्रायबर्स आले पैसे आले आता मी माझ्यावर उडवणार, तसं नाही. मला माझ्या सबस्क्रायबर्सवर उडवायचे आहेत पैसे. हो माय डॉ, हे बघ हिरो. रिक्षावाल्याने बोलले जाऊ दे भोक्यात, मी जातो इथून, खड्डे बिड्डे आय डोंट केअर. सर लोकलच असेल, एवढा असं बिंदास गेलाय ना, लोकलच असेल एकदम. तेव्हा कसला गेला तो फुल ऑफ रोडिंग करत. ओ माय गॉड. हां चलो भाई चलो. तर तेच आहे की एकदा असं सबस्क्रायबर बेस आणि हे सगळं वाढलं ना भाई, मी लिटरली बोलू ना, मी एवढं सबस्क्रायबर्सला मदत करेल ना. डोक्यात खूप काय आहे कसं मदत करायचं सगळे, पण मी आता सांगणार नाही. कारण की आय डोंट वॉन्ट एनीबडी टू स्टील म्हणजे मला पुढं जाऊन काय करायचं ते कोणी नाही. पण मी नुसतं आता तुम्हाला एवढं सांगतो की असं आहे. तर 1000 सबस्क्रायबर्स कधी मॉनिटाईज होईल, कधी पैसे यायचं चालू होईल, कधी मी सगळ्यांना कसं मदत करेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल का कसं माझ्या डोक्याची आयडिया काय, तर ते हे करेल. अजून काही नाही, अजून आपलं हेच आहे. तर एक मस्तपैकी राईड पण झाली आपली आज, एक 10 किलोमीटरची. त्या ह्याच्यात आपण आलेलो आहे इथं. ओ माय गॉड, ओके इथं आहे ना. सर इथं काय तर करायला पाहिजे या लोकांनी, कारण की इथून जरा या साईडला यायला हार्ड आहे. एक आणि आज आता असं झालं की माझं ना मी तेच बोलतो, इथं मध्ये काय दिसतंय, कारण की ते समोरच्या रिक्षामध्ये ना असं हे दिसत होतं, रिफ्लेक्शन दिसतंय त्या काचेत. आणि असं मध्ये असं काय तर काळा ठोकळा काय ते काळा ठोकळा काय असं ते छातीवर काय. मी 2 मिनटं घाबरलो ना, तर मी खाली बघितल्यानंतर कळालं की ओके कॅमेरा आहे आपला.
नॉन स्टॉप बडबड 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 बडबड. माझ्या त्यात घसा गेलापर्यंत. घसा गेला म्हणजे घसा असा कोरट पडला, असा एकदम असा डॅम कोरट. ओ माय गॉड. तर चला आपण आता इथून 2 मिनिटावरतीच आहे आपलं हे काय हिरो. आणि परत असंच यायचं आपल्याला. तर ते पण आहे. ओके 30 सेकंड आहेत. आपण जरा वेळात हे करू, परत येऊ. आपण जरा असा आलेलो आहे. आपण काय आहे यांचं आधी हे बघू. RSA त्यांचं सर्व्हिस सेंटर का बंद दाखवतं आणि टेम्पररी बंद का दाखवते. मेन तर ते टेम्पररी बंद का दाखवते. नाही चालू तर आहे, सर्व्हिस सेंटर पण चालू आहे. सर्व्हिस सेंटर पण तर चालू आहे, तर का बंद का दाखवते. थांब जरा विचारून येऊ बँचो. ओ माय गॉड. काय चालू काय ते तर बघू आधी आपण. हा एक कॅमेरा काढू मेन. काय आहे काय इथं. इथून 3 4 5 ओके काढू. दादा कल ये चालू है ना सर्विसिंग का. हाँ क्योंकि 2 दिन से फ़ोन कर रहा हूँ, कोई उठा रहा ही नहीं है. जो इधर का रहता है ना, अंदर का जो कॉल से इसका नंबर लगता है शोरूम का फिर वो मैडम बैठता है ना. हाँ उनको भी ये कर रहा था कोई. हाँ जो RSA क्योंकि मेरा RSA से मेरे को गाड़ी भेजना था. कल भेजा तो चलेगा ना RSA से. हाँ जल्दी भेजिएगा. हाँ ठीक है. मैं 2 दिन से कॉल कर रहा हूँ बट कोई उठा रहा ही नहीं था. वो टेम्परेरी ऑनलाइन भी टेम्परेरी क्लोज बता रहा है. एक्सपल्स है तो टेम्परेरी बंद ही दिखा रहा है. तो उसके लिए ठीक है कल भेज देता हूँ फिर. चला आहे माझी चावी. माझी ॲक्च्युली बाईकलाच आहे चावी. आहे चालू आहे सगळं चालू आहे. माझी बाईकलाच आहे चावी. ओ माय गॉड इथंच आहे आणि मी चेक करत होतो कुठे चावी. चला मग फोन का नाही उचलत. चला आपली राईड पण तेवढीच झाली. चला आपली राईड पण तेवढीच झाली. आपली एक 20 किलोमीटर आणि चांगला एक कॉन्टेंट पण बनला गेला आहे. शोरूम चालू आहे पण फोन का नाही उचलत होते काल. मी लिटरली तुम्हाला माझं कॉल लिस्ट दाखवू शकतो की मी कॉल करतोय कारण की मी नेहमी ज्या नंबरवर कॉल करतो ना त्यांनाच फोन करत होतो. पण साला कोण फोनच नाही उचलत होतं. चलो जाऊ दे. आपलं एक छोटीशी राईड झाली. बाईकला पण चांगलं गरम केले. झटपट फटाफट आपण निघालो ट्रॅफिकमधून. झटफट फटाफट. ओ माय गॉड आय एम सो. हां अरे साल्यांनो फोन उचलला असतं तर मी यायला जरूरतच नाही असती ना. मला फोनच नाही उचलत हरामखोर साले. भाई रुक जा दूध वाले. ओके सिग्नल आहे चालू पण सिग्नल बंद पण झाला. तर आरामात गेलेलं परवडेल मला इथून. एकदम चिलमध्ये. 15 सेकंड नाही किती एक मिनटं नाही रे. मला लय लवकर पोचेल मी तरी. 1 मिनटाच्या पण आधी पोचेल. जा ना भाई.
काय करणार आहे, पूर्ण ट्रॅफिक ओढून तर नाही जाणार तू बोच्या. किधर किधर बोच्या. हां, ओ माय गॉड. चला, एक तर आहे की आपलं सर्व्हिस सेंटर तर चालू आहे. उद्या पाठवायची असेल तर मला लवकर पाठवा लागणार. बघू यार आता, कारण की मंडे टू फ्रायडे ना मी काहीच नाही करू शकत. माझं मेन ते झालं आहे, मंडे टू फ्रायडे मी बाईकच नाही पाठवू शकत. बाई लवकर ये हो, नाहीतर हे गरम व्हायचं आहे. जरा हवा बिवा लागल्या तर थंड तर पडेल. चल ब्रो, चल 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 ब्रो, चल ब्रो, चल ब्रो, चल चल चल. कारण की कसं आहे, मंडे टू फ्रायडेचं कसं सीन आहे, ऑफिसमुळं मी नाही हलवू शकत. एक तर मला ग्लोबल कॉल तर येतात, नाही तर ग्लोबलमधून तर मला हे येतं की लाईक, हाय राजदीप, वी वॉन्ट समथिंग फ्रॉम यू. सो आय वॉज लाईक ठीक आहे. ह्याला सगळे रॉंग साईडनीच जातात आहेत. ओके, या साईडनी रस्ता बंद आहे, ठीक आहे ब्रो. हा ब्रिज चालू झाला ना, मी डायरेक्ट त्या साईडला पोहोचेल माहिती का. अरे हा ब्रिज चालू झाला ना, मी डायरेक्ट म्हणजे त्या साईडला तळीपार. जेवढं गोल फिरून यायचं जरूरतच नाही. अजून माझे एक 10 मिनटं 5 मिनटं तर वाचू शकतात इफ हा माझा ब्रिज चालू झाला तर. ओ माय गॉड. हे चलो देन, भेटू जरा वेळ. काय सनसेट आहे यार, सनसेट बघा, सनसेट बघा, सॅट. ब्रो चल ना ब्रो, कारण की सनसेट मला इथूनच दिसू शकतो. त्या साईडला गेला तर सनसेट दिसेल. हां दिसेल. तर मी जरा वेळात परत कॅमेरा चालू करतो, कारण की कॅमेरा गरम नाही व्हायला द्यायचा. कॅमेरा गरम झाला तर थंड व्हायला त्याला खूप टाईम लागेल. तर चला जरा वेळात भेटू परत. सी बघा बघा. आता या हेल्मेटचं एक तर हे की लाईक, हां कसला सनसेट आहे बाई. त्यामुळे इथून न्यायचं, इथून यायचं. मूर्ख आहेत लोक, मूर्ख. भाई JCP आहे ती, JCP. आणि आपण इथून 5 मिनिटात परत नवी मुंबईत. हे आपण असं पण नवी मुंबईतच आहे, पण 5 मिनिटात आपण नेरूळला पोचतो. हेच मी मेन अगर हॅवीने गेलो असतो ना, एवढा टाईम लागला असता मला. मेन पनवेलच्या ज्या सर्कललाच मला टाईम लागला असता. लकीली सिग्नल ओपन असता तर मी लकीली हे झालं असतं. पण दिस इज द बेस्ट. साला पण एजा RS माहिती किती आहे? 1500 रुपयाचा RS आहे रॉयल एनफिल्डचा. आणि एजा आपला काय एक्सपल्सचा ओनली 500 रुपये. 500 नाही 400 रुपये. 399 का 499, 390 काय माहीत नाही. पण खूप स्वस्त आहे यार. आणि 30 किलोमीटर्समध्ये इफ मला काय पाहिजे असेल तरी ते मला हे करून देऊ शकतात. तर ते सगळ्यात बेस्ट आहे ना, की इफ 30 किलोमीटर्स नंतर वरती इफ काय झालं तर मला पे करायला लागणार. पण 30 किलोमीटर्स पण आय एम गुड. ओ माय गॉड, नेचर का स्पीड ब्रेकर है ये. इसमें तुम भी कुछ नहीं कर सकते. ओ माय गॉड, माझी बाईक खाली घासली जाणार असं नाही. मला असं खूप एक्सपेक्टेशन होतं की लाईक माझी बाईक कशासाठी रॉंग साईडने आपलं 2 मिनटं 2 रुपयाचा पेट्रोल घालवा. आणि सिरियसली 2 मिनटाचा 2 सेकंडाचा पेट्रोल. ओके, त्याला त्या साईडला जायचं होतं तर ठीक आहे.
आणि लिटरली बोलू ना, मी असं हे पण नाही आहे की लाईक आता खूप जण मला विचारतात की लाईक कुठली बाईक चांगली, कसली बाईक चांगली. मी लिटरली बोलू ना, मी बाईकर पण नाही आहे. मी असं बोललो बाईकला गेला ना, आय एम नॉट अ बाईकर. मला नुसतं बाईक चालवायला आवडते. आणि मेन आहे की लाईक हे आपलं त्याच्या रूल्समध्ये, म्हणजे जे बाईकर रूल्स आहेत त्या रूल्समध्ये मला चालवायला आवडतं. त्यामुळं आय लव्ह बाईकिंग. ते एक आहे. माय तेच आहे की लाईक मला नुसतं बाईकिंग आवडते, कारण की लाईक त्या रूल्स अँड रेग्युलेशन्स जे पण आहेत. मला केवढे जण इथं वॉकला येतात यार. एअरपोर्ट नवी मुंबई. साला अगर त्यांनी माझी काल या लोकांनी अगर माझा काल फोन उचलला असता ना, माझी बाईक सर्व्हिसिंगला आली असते माहिती. मंडेला मी घ्यायलाही आलो असतो इथं बाईक. मंडे ट्यूजडेला मला माझी बाईक पण भेटली असते यार. काय चालू आहे जीवनात, कसं चालू आहे, काय चालू आहे काहीच नाही माहीत. बट जो भी चल रहा है ठीक चल रहा है ऐसा लग रहा है कभी कभी. ओ माय गॉड. हे बघा, हा ब्रिज इथं येतो. जो अगर ब्रिज मी बोलवतो ना, तो हा ब्रिज आहे. तो हा ब्रिज आहे. तर इट इज टू सिम्पल ना. एक तर हा ब्रिज आहे का त्याच्या पुढचा ब्रिज आहे ते नाही माहीत. 2 ब्रिज ओपन होत आहेत. एक तर हा ब्रिज आहे आणि याच्या पुढं पण एक ब्रिज आहे. या दोघांमधले कुठले ब्रिज आहेत ते मला नाही माहीत. माय गॉड. एन्जॉय पीछे का व्यू. पीछे मधलं मागे बघा, मागे असलं ब्ल्यू कलर असलं भारी दिसतोय ना. हां सिरियसली लाईक मी आहे ना, मी असं बाईकर पण स्वतःला नाही बोलू शकत. मला नुसतं ते बाईक आहे ना एका रूल्समध्ये चालवायला, म्हणजे जे बाईकिंगचे जे रूल्स आहेत की लाईक तुम्ही रिस्पेक्टफुली आणि हे करून, की आधीचे बाईकर्स तसे होते की लाईक रिस्पेक्टफुली आणि हे चालवायचे. आताचे मला नाही माहीत, पण मला आता आठवतं आहे की लाईक ते वाले रूल्स मला सगळ्यात जास्त आवडतात. आणि मी असं पण हे पण नाही, मला आता कुठे किती लोक तर बोलेल की लाईक KTM ॲडव्हेंचर कशी आहे, मला खूप जण विचारतात. पण मी चालवलीच नाही अजून. चालवली नाही का मी कुठली एक्सपल्सला सोडून कुठलीही ॲडव्हेंचर बाईक नाही चालवली आहे. आणि मला असं वाटत पण नाही, लाईक माझ्या 1-2 मित्रांकडे आहे पण ॲडव्हेंचर बाईक, पण मला असं वाटत पण नाही की त्यांच्याकडून घेऊ आणि चालून ट्राय करू. सिरियसली साला इथं जाण्याच्या वेळेस असला वडापावचा वास सुटलेला ना इथं, एकदम असा टेम्पटिंगवाला. आत्ता पण सुटलाय. असला वडापावचा असला टेम्पटिंगवाला वास आहे ना, की जो असतो ना एकदम एरियामध्ये एकदम असा वडापावचा वास येतो, तो वाला वास आहे. आणि असा आता माझ्या तोंडात आहे ना असं पाणी यायला लागलं. तेच आहे. आणि इफ तुम्हाला मी बोलू ना, मी तुम्हाला अजून एक हे देतो. इफ तुम्ही 360 वापरताय आणि तुम्हाला हेही वापरताय म्हणजे गोप्रो, आणि तुम्हाला ऑडिओ मॅच करायचा असेल ना, तर एक काय तर असं हे ठेवा की म्हणजे आता कसं की मी आता हात ठेवला असा, तर हा हात असा कधी इथं पण खाली जाईल इथं पण खाली जाईल ना, त्या ह्याच्यात तुम्ही हे चालू ठेवा. नाहीतर हॉर्न वाजवा. याच्यात पण हॉर्न येईल, याच्यात पण हॉर्न येईल, असा की हॉर्न दोन्ही याच्यात रेकॉर्ड होईल. आणि त्या याच्यावरती व्हिडिओ आणा आणि तिथून कट करून मागे घ्या का पुढे घ्या, तसं करा. तो सगळ्यात बेस्ट पार्ट आहे असं ऑडिओ मॅच करण्यापेक्षा. आता मी जसंच करतो. इफ मला याचा ऑडिओ आता मला वाटते की लाईक हां
आता जे पण मी बोलतोय, जे पण हे करतोय की मला या व्हिडिओमधून पाहिजे, तर मी आधी एक आपला हॉर्न, त्या हॉर्न नंतर जेही मला बोलायचं आहे ते मी बोलतो आणि या व्हिडिओमध्ये हे करतो. मग तसं माझं चालू असतं. मला असं का वाटतंय, एक तर साला मी पेट्रोल भरायला गेलेलो, त्यांच्याकडे पण स्पीड नाही पॉवर, कारण की साधं पेट्रोल भरत होते 200 रुपयाचं नुसतं भरायला लागलं भाई, कारण की पॉवर आपण नाही भरत, आपल्या बाईकला पॉवर नाही आवडत. पॉवर इज टू प्रीमियम फॉर दिस बाईक. हा यार, पण बाईक चालून असं सुकून आहे ना, सुकून भेटतो ना बाईक चालून, जो सुकून भेटतो ना डोक्याला, सिरियसली आय लव्ह इट. ॲक्च्युली एक फोटो काढू शकतो मी इथं मध्ये कुठं तर एक असं आहे जागा, तिथं मी थांबून ॲक्च्युली फोटो काढू शकतो एक. इफ कारण की एक काय तर पाहिजे ना यार, फोटो की अजून पण यांचे रेस चालू आहेत. वाव, ओके. इथं कुठं तर येतं काय, हे येतं काय आपलं असं सर्व्हिस रोडला जायला जागा येते. मी जाताना बाईकला म्हणजे दोन वेळा तर या रोडला आलो, तर मला माहिती की कुठं कसं आहे. तर तिथं थांबून सर्व्हिस रोडवरती मी एक फोटो काढू शकतो. ओके, आला. तर 2 सेकंड, ओनली 2 सेकंड्स. साला त्या ट्रकवाला थांबला पण नाही. ओके, दोनच मिनटं आपण लगेच एक फोटो काढू आणि लगेच जाऊया. कसला सेक्सी फोटो येईल. ओ माय गॉड, बॅकग्राऊंड अजून जरा चांगला असता ना, लय भारी आला असता माहिती. एकच मिनिट. ओके, कोण नाही ना. ओके, चलो भाई, चलो भाई, चलो. ओ माय गॉड, आणि मी बोलू ना, काय बोलायचं होतं मला, विसरलोच मी. पण हे टाईट आत्ता पण लय भारी टाईट झालं आहे. इफ कोणाचं जसं लूज झालं असेल ना भाई, मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ बघा. नुसतं ना जरासं उलटं सुलटं करून बघा, कारण की मी हे रॉंग लावलेलं, म्हणजे हे वाला आहे ना, उलटं मागे इथं गेलेलं आहे आणि हे इथं आलेलं, तर त्यामुळं तर तसं एक हे करा. Oh my God, let's see this, bro. ठप 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 ठप. वाशी, नवी मुंबई, बेलापूर, नेरूल कोण तुमच्या काकांनी इटली आली ना. तो कोई भी बीच में मत आओ.
चला यार, मला जरासं ना मॉलमध्ये पण जायचं आहे, सीवूड मॉलमध्ये जायचं आहे. असंच मला 2-3 गोष्टी बघायच्या. ॲक्च्युली मला ना बंदाना बघायचं आहे. बंदाना म्हणजे जे आजचं जे आपण हे घालतो ना, काय आपलं काय बोलतात, ओहो फियाट बघा काय कलर आहे. सिरियसली काय कलर आहे यार फियाटचा, रेड आणि हे एकदम स्पोर्टीमध्ये. आणि ती आत्ता पण एवढ्या कंडिशनमध्ये चालती आहे. सगळ्यात मेन ते ॲक्च्युली ना आता इंडियन गव्हर्नमेंटने पण आहे ना US सारखं करायला पाहिजे की इंजिन स्वाईप करण्याचं ऑप्शन आहेत ना ते द्यायला पाहिजे. इफ माझ्याकडे BS4 आहे तर मला BS6चं इंजिन टाकून मला तीच गाडी तशीच ठेवायची असेल तर तसं काय करायचं असेल तर हो नो, मला येतच होता मागून. बाई थांब ना, मी तुझ्या पुढे आहे तर तू मला दिसतोय, मी तुला नाही दिसत आहे. साला भारी वाटतं माहिती का, इथं आलं ना फ्लॅग आणि असं बघितलं ना एवढं भारी वाटतं ना कधी कधी. म्हणजे फ्लॅग बघितलं तर नेहमीच भारी वाटतं, पण असं मन एकदम असं अजून प्राऊड असं हे होतं. अजून असं फ्लॅग बघितल्यानंतर अजून असं भारी वाटतं, ते माझं म्हणणं आहे. ॲज अ इंडियन आय एम व्हेरी प्राऊड. यस, लगेच आपण घरी पोचू, जरा कपडे बिपडे बदलू आणि आपण आहे ना मॉलला जाऊया. मला 1-2 गोष्टी बघायच्या आहेत का. हां, मला हे बोलायचं ते बंदाना असतो ना, मला तो ॲक्च्युली बघायचा आहे. कारण की माझा हरवला गेला लास्ट टाईमच्या ह्याच्यात, मला असं वाटतं आहे. तर मला कुठंच नाही सापडत आहे. तर आता मी नॉर्मलवालेच बंदाना घातलेत, तर मला ते एक बघायचं आहे. आणि ते रिलायन्स स्मार्टमध्ये एकदम स्वस्तात भेटतात बाई. जे रिलायन्स स्मार्टमध्ये 150 रुपयाला भेटतात, जे आपल्याला इथं 250ला भेटतात. आणि 50 रुपीजचं जे हाफवाले भेटतात ते नुसतं डोक्यावर घालायचे असेल ना ते 50 रुपीजचे भेटतात. तर आय रिअली वॉन्ट टू बाय दॅट वन. बाई सिग्नल चालू आहे का. सिग्नल चालू असेल तर काय मी स्ट्रेट जाऊन पण जाऊ शकतो, पण आता तर काय नाही तर इट्स ओके. आय एम अडिक्टेड टू यू. चलो हा कॅमेरा बंद करूया मेन तर, याचा काय आता हे नाही आहे. ओके, सिग्नल चालू झाला आहे, जस्ट चालू झाला आहे. तर मी स्ट्रेट पण जाऊ शकतो, कारण की इथं परत मला सिग्नलमध्ये अडका लागेल. किती सेकंडात आहेत खूप सारे सेकंड आहेत. लकी आहे रे, आपण येण्याच्या वेळेस पण आपल्याला इथं ग्रीन भेटला, जाण्याच्या वेळेस पण ग्रीन भेटला. सगळीकडं नुसतं आपल्याला पनवेलला रेड भेटले दोन्ही, पण इथं येण्या जाण्याच्या वेळेस दोन्ही साईडला आपल्याला हे बघ असले चुतिया लोक असतात ना कुठले. पण इथं मला ट्रॅफिक खूप भेटणार. आता वंडर्स पार्कच्या इथून गेलो ना मला खूप सारा ट्रॅफिक भेटणार, कारण की खूप सारे लोक आलेले असणार ना तिथं खेळासाठी. हे थांबे. Oh my god. सुक्कू बँडी. ओ माय गॉड. हा बघा, हा एक अजून एक हिरो. ह्याच्या पुढचा हा हिरो 2 रुपयाच्या पेट्रोलसाठी रॉंग साईडने यायचं. म्हटलं उबरचीच कॅरवॅन आहे सिरियसली.
आणि चला लेट्स एंड आवर 54 व्हिडिओ हिअर. आणि इफ तुम्ही पण इंट्रोवर्ट असेल आणि काही इंट्रोवर्ट आहे आणि विचार करताय यूट्यूब चॅनल चालू करायचा, प्लीज फॉलो मी आणि लाईक शेअर कमेंट करा. लाईक शेअर कमेंट इज इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ती सबस्क्राईब करा. सबस्क्राईब आपल्या आता 99 फॉलोअर्स झालेत, 99 सबस्क्राईबर्स झालेत. 100 करा बस. 100 माझं ॲक्च्युली आहे. डिसेंबरपर्यंत ना मला काही करू नये ना, डिसेंबर 31 पर्यंत मला ना 200 तर सबस्क्राईबर्स पाहिजेत. आणि असं पण नाही की माझा असा फ्रेंड्सचा ग्रुप असा मोठा आहे की मी सगळ्यांना बोलू की भाई सबस्क्राईब कर सबस्क्राईब. पण सबस्क्राईब करून पण फायदा नाही, कारण की कोण बघतच नसेल. तर सबस्क्राईबर्स असेल पण माझा वॉच टाईमच कंप्लीट नाही होत असेल तर त्यात फायदा काय. आणि आता मी तर बोलू ना 50 वीडियो इज न्यूब. मैं अभी तक निब्बा है यूट्यूब में. सिरियसली आई एम निब्बा इन यूट्यूब करंटली अजून. तर एकदा अजून जरा असा कॉन्फिडन्स आल्यानंतर आपण करू शकतो. अजून जरा असा पाहिजे यार, कॉन्फिडन्स तर पाहिजे. 4 जणांमध्ये व्हिडिओ करायचा कॉन्फिडन्स पाहिजे. तो कधी पण असा एक सबस्क्रायबर्सचा बेंचमार्क कधी पण असं मला वाटते कधी पण कंप्लीट नाही होणार. कधी पण तो मी जरा त्यात हेच असणार आहे. I'm addicted to you. So कैसे है आप लोग. चलो देन भेटू. अँड एंड ऑफ डे 53. सी यू. जरा वेळ नंतर जरा ह्याच्यानंतर भेटू. तर आत्तासाठी तर टाटा बाय बाय सी यू. आणि तुम्ही इथपर्यंत इफ तुम्ही व्हिडिओ बघितला आहे तर कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरं. आणि इफ तुम्ही पण इंट्रोवर्ट आहेत आणि तुम्ही विचार करता की यूट्यूब चॅनल चालू करायचं हे करायचं, प्लीज फॉलो मी शेअर करा. सबस्क्राईब करा. मला मेन सबस्क्रायबर्स पाहिजेत. मला खूप सारे सबस्क्रायबर्स पाहिजेत आधीच बोलतो आहे. तर प्लीज सबस्क्राईब इट. अँड एंड ऑफ डे 54 का 53 मला पण आता लक्षात नाही, कधी लक्षात नाही राहत यार. तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. चलो बाय बाय. इफ तुम्ही इथपर्यंत आलाय तर बाय बाय.